या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, पण एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। आपत्ती व्यवस्थापन बैठकीला शिंदेंची गैरहजेरी बघायला मिळाली। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। शिंदे नेमके का उपस्थित नव्हते याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आपत्ती व्यवस्थापन बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी बघायला मिळाली। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झाली आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस गैरहजर होते। आता शिंदे नेमके का उपस्थित नव्हते याचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। सागर, सौरभ, राज्य आपत्ती प्राधिकरणाला राज्याचे मुख्यमंत्र्यांची उपस्थित बैठक झाली। मुळात या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री हे सदस्य आहेत, त्यामुळे ते उपस्थित राहणं हे अपेक्षित आहे। आपणास माहित आहे की एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा या समितीमध्ये प्राधिकरणामध्ये घेतलं नव्हतं, त्यावरनं नाराजी नाट्यही झालं आणि नंतर त्यांचा समावेश करण्यात आला। विशेष शासकीय आदेश सुद्धा या संदर्भातला अध्यादेश काढण्यात आला। पण आज या आयोजित सह्याद्री गेस्ट हाऊस बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते। या अनुपस्थितीचं नेमकं कारण जरी समजू शकलं नसलं तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात एकनाथ शिंदे हे कायम पुढाकार घेत असतात, कायम ते स्वतः फील्डवर उतरून मदतही करतात। अशा आज महत्वाच्या विषयाच्या बैठकीला सुद्धा शिंदे का अनुपस्थित होते याची चर्चा जोरदार चर्चा रंगलेली आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय आपत्ती व्यवस्थापन बैठकीला शिंदेंची गैरहजेरी होती। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। दरम्यान आपण बघतोय की याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आपत्ती व्यवस्थापन बैठकीला शिंदे नेमके का गैरहजर होते यावरनं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांनी तक्रार केलेली होती निधी बाबतीत, अजित पवारांच्या बाबतीत, आणि त्यानंतर आजची आपत्ती व्यवस्थापन बैठकीला शिंदेंची गैरहजेरी नेमकं काय दर्शवते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।